मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया। जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याविरोधात कल्याणमध्ये मनसे आक्रमक, आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला हनुमानाची गदा घेऊन मारहाण। माडाच्या मुंबई मंडळातर्फे लवकरच 170 दुकानांच्या ई लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार, भूखंडांच्या संख्येसह किमती निश्चित होणार। अनधिकृत फलक लावणाऱ्यांसह छपाई करणाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेची नोटीस, सुशोभीकरणाला अडचणी येत असल्यानं पालिकेकडून नोटीस। मुलुंड ते ठाणे विस्तारित ठाणे स्टेशनचं काम वेगात सुरू, प्रस्तावित स्थानकाला जोडणाऱ्या तिन्ही रस्त्यांमधील एका रस्त्याचं काम वेगानं सुरू। मुंबईमध्ये गेल्या वर्षात 2,50,000 नवीन वाहनांची नोंद, मुंबईतील वाहनांची संख्या 46 लाखांच्या घरात। मुंबईत हवेच्या गुणवत्तेमध्ये काहीशी सुधारणा, महापालिकेनं ठोस पावलं उचलल्यानं हवेचा दर्जा सुधारला। मुंबईच्या परळमधील केएम रुग्णालयामधील रुग्णमित्र डेस्कला रुग्ण आणि नातेवाईकांचा उत्तम प्रतिसाद, डेस्कमुळे रुग्णांना सुविधा मिळत असल्यानं नातेवाईकांकडून समाधान व्यक्त। ठाण्यात पिस्टूल साफ करताना चुकून गोळी सुटल्याची घटना, 3 जण जखमी, जखमींवर ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार सुरू। मुंबईत 9 कोटींच्या कोकेन ड्रग्जसह 2 परदेशी नागरिकांना अटक, डॅनियल नायमेक असं आरोपीचं नाव असून तो नायजेरियामधला रहिवासी, जोएल अलेजांद्रो वेरा रामोस असं दुसऱ्या आरोपीचं नाव, पोलिसांकडून अधिक तपास सुरू।